नाशिक दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळ यांनी स्वर्गीय अजितदादांनंतरच्या सत्ता संघर्षावर भाष्य करत राष्ट्रवादीतल्याच नेत्यांना जोरदार खोचक टोला लगावलाय। सत्ता खाली झाली की अनेकांना वाटतं मध्ये घुसावं, पण आम्ही पक्षात तसं होऊ दिलं नाही असं म्हणत भुजबळ यांनी विरोधक आणि पक्षातील प्रतिस्पर्ध्यांचे कान टोचले। सुनेत्राताईंच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष पदाबद्दल बोलताना ते म्हणाले, कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही, अनुभवाने शिकतं। सुनेत्राताईंनी मोठी प्रगती केली आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पाठिंबा देणं हे आपलं कर्तव्य आहे। भुजबळ यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। खरं म्हणजे तुम्ही स्वतः म्हणाल आता की मागच्या वेळेला आपण वाढदिवस साजरा केला, त्यावेळेला जयंती साजरी करावी लागते, बरोबर अतिशय दुःखदायक आहे। कारण जाणीवमानी नसताना सुद्धा अचानक अजितदादा आपल्यातून गेले, त्यांना आता स्वर्गीय अजितदादा म्हणणं सुद्धा अतिशय जीवावर येत आहे। ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा अतिशय चांगली ग्रास्पिंग पॉवर असलेले अतिशय कष्ट घेणारे ते सुद्धा आहेत, विकास कामांना पुढे नेणारे, त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे सगळ्यात ज्या घटना घडत आहेत त्या यातनादायी आहे। त्या सगळ्या टाळत्या आल्या असत्या तर बरं झालं असतं असं मला वाटतं। विद्यार्थ्यांची काही मागणी आहे, परंतु आपण म्हणाला की लाठीचार्ज झाला, परंतु ज्या वेळेला अशा हजारो लोक मोर्चामध्ये असतात तेव्हा काही उत्साही लोक असतात ते पोलिसांचं कडं तोडून पुढे जायला मागतात आणि मग पोलिसांना त्यांना थांबवण्यासाठी जे आहे काही वेळेला केनचार्ज करावं लागतं। तर ते करताना सुद्धा मला असं वाटतं थोडं संयम असण्याची गरज आहे। एकूणच हा प्रश्न जो आहे हा दिल्लीश्वर जे आहेत मोदी साहेब आहेत किंवा अमित साहेब आहेत ते निश्चितपणे योग्य रीतीने सोडवतील असं मला तरी वाटतं। आता याचं राजकारण केलं जातंय असं वाटतं का? कारण सर्वच विरोधी पक्ष आता जात आहेत। संजय राऊत असं म्हणले की आता हे आंदोलन विरोधकांनी आपल्या हातात घ्यायला पाहिजे। विरोधी पक्षाचं ते कामच आहे, एखादी संधी मिळाली सरकारच्या विरुद्ध तर वाढवणं, सरकारच्या विरुद्ध लोकमत निर्माण करणं विरोधी पक्षांचं काम आहे, ते त्यांचं काम करणारच। पण सुरुवातीलाच हे आंदोलन थांबता येऊ शकलं असं का? ज्यावेळेस वांगचूक बसलेले होते त्याच वेळेस जर सरकारने काही तोडगा काढला आता असं आहे ना की जर तर हे झालं असतं तर काय झालं असतं आणि ते झालं असतं काय झालं असतं, त्याला काही अर्थ नाही। जे झालंय ते आपल्या समोर आहे, या सगळ्याच गोष्टी टाळता आल्या असतात सगळ्याच बाजून तर चांगलं झालं असतं सुरुवातीला। महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र।